गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरूच. कालच्या मुसळधार पावसामुळे शहरातील चामोर्शी मार्ग जलमय. वाहनधारकांना पाण्यातून वाट काढताना कसरत. सातारा जिल्ह्यात घाट परिसरात पावसाचा जोर. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 विक्री दरवाजे उघडले जाणार. कोल्हापूर शहरात पावसाची उघडझाप तर पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम. पंचगंगेची पाणी पातळी 33 फूट 6 इंचावर. राजाराम बंधाऱ्यासह 42 बंधारे पाण्याखाली. सोलापूरच्या उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडल्यामुळे आळगे बंधारा पाण्याखाली. भीमा नदी पात्रात जवळपास 60,000चा विसर्ग आहे. यवतमाळमध्ये सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाची हजेरी. पावसाचा जोर नसल्यानं नदी नाले अद्याप कोरडेच. वाशिम जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची हजेरी. पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं खरीप पिकांना फायदा. नागपूरच्या परिसरात रिमझिम पावसाची हजेरी आहे. आज विदर्भातील 6 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. अकोला जिल्ह्यात पावसामुळे शेती पिकांना काही प्रमाणात दिलासा. तरी अकोला शहराच्या पाणी पुरवठ्याचे मुख्य स्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा कमी आहे. अल्लमट्टी धरणातील पाणीसाठा कमी ठेवून विसर्ग वाढवा. इरिगेशन फेडरेशनचं कोल्हापूर पाटबंधारे विभागाला निवेदन आहे. भंडाऱ्याच्या गोसीखुर्द धरणाचे 33 गेट 0.5 मीटरने उघडले. तर पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूरचं राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरले. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. चंद्रपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं पालिकेला फटकारले. पावसाळी परिस्थिती हाताळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्याची माहिती द्या. नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा. धरणातील पाणीसाठा 52.80% असल्यानं परिस्थिती चिंताजनक. मावळ तालुक्यातील आंध्रा धरण 100% भरलंय. धरणातून आंध्रा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यवतमाळच्या वडगाव, लोहारा, किन्ही, पिंपळगाव, भोसा, भोयर आणि बोदड परिसरात सुविधांशिवाय प्लॉट विक्रीचा धडाका. रस्ते, पाणी, वीज नसतानाही चढ्या दरानं प्लॉट विक्री होत असल्याची तक्रार. बीडच्या आष्टीतील हरिनारायण आष्टात आमदार सुरेश धस यांनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटलाय. स्वामी हरिनारायण यात्रा उत्साहात. आमदार सुरेश धस यांचा सहभाग. पुण्यातील वाघोलीत पीएमसीची मोठी कारवाई. 18,500 चौरस फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त. पुण्यात विनापरवानगी ड्रोन वापरण्यास प्रतिबंध. ड्रोनचा वापर करण्याआधी पूर्व माहिती 7 दिवस देणे बंधनकारक. रविवारी पुणे रेल्वेचा 9 तासांचा मेगा ब्लॉक. पुणे मुंबई दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द आहेत. साताऱ्यातील कोयना जलसागर छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर म्हणून ओळखला जाणार. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती आहे. दिल्लीतील 20 जुलैच्या आंदोलनात गोळीबार नाही. जखमी व्यक्तीच्या एमएलसी अहवालात गोळी लागल्याचा पुरावाच नाहीये. सोशल मीडियावरील दावा दिल्ली पोलिसांनी फेटाळलाय. शाळांच्या प्रवेशद्वारांपासून 50 मीटर परिसरांमध्ये जंक फूड विक्री. जाहिरातींवर एफडीएची बंदी. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश. पीओपीच्या मूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन नकोच. मूर्तीकारांच्या युक्तिवादावर मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण. मॅनहोलमध्ये उतरून सफाई करण्यास बंदी असताना देखील उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीकडून सफाई. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त. धुळ्याच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था. नागरिकांचे हाल. जुहू चौपाटीवरती 18व्या दिवशीही कचऱ्याचे साम्राज्य. लोकशाही मराठीकडून 18व्या दिवशी रियालिटी चेक. पोलिसांच्या वाहनाला एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यानं प्रश्नचिन्ह. नियम सर्वसामान्यांसाठीच की सरकारी वाहनांनाही लागू, असा नागरिकांचा सवाल आहे. वाशिमच्या पांगरी नवघरे गावात पांदन रस्त्याचा प्रश्न गेला. 29 वर्षांपासून गावातील 9 पैकी 5 पांदन रस्ते तयार. संगमेश्वर तालुक्यातील गुडगिरी एडगेवाडी धनगर वस्तीवर पाण्याचं भीषण संकट. 1500 रुपये देऊन टँकरने पाणी विकत घ्यावं लागतंय. वाशिममध्ये कर्जमाफीची प्रक्रिया वेगानं सुरू. जिल्ह्यात 54,000हून अधिक शेतकरी पात्र. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य. आषाढी एकादशीनंतर पंढरीत रंगली अनोखी स्वच्छतेची वारी. वारीनंतर होणाऱ्या स्वच्छ पंढरपूर अभियानाचं यंदा 14वं वर्ष. आर्ट ऑफ लिव्हिंग युवा चेतनाच्या साधनांकडून स्वच्छता.
विद्यार्थ्यांवर गोळ्या चालवण्याचे अमित शहांनी आदेश दिले नाहीत, जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या पहिल्या यादीवर तुपकरांकडून प्रश्नचिन्ह. याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असून थकीत कर्ज लाखाचे आणि कर्जमाफीच्या यादीत मात्र अर्धीच रक्कम असल्याचा आरोप आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या उल्हासनगर महापालिकेचा 65 लाखांचा खर्च. महापालिकेतील 76 नगरसेवकांसाठी गुवाहाटी दौऱ्यावर. प्रशिक्षणाला नगरसेवकांसोबत त्यांचे कुटुंबीयही, त्याचबरोबर मित्रपरिवार देखील दाखल. राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करा, खासदार धनंजय महाडिक यांचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.